कोकणातील चेटकिणीचा शाप पार्ट 2. कधी कधी भूत धोकादायक नसतात, धोकादायक असतात आपल्या स्वतःच्या चुका. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर. आज आपण जाणून घेणार आहोत एक कथा, कोकणातील चेटकिणीचा शाप पार्ट 2. जिथे पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं मिहीर एका शापाचा भाग बनतो आणि आता खरं भय सुरू होतं. त्या रात्रीनंतर गाव शांत झालं होतं, पण मिहीरच्या आत वादळ सुरू होतं. तो झोपला नव्हता. त्याच्या डोक्यात सतत एकच दृश्य फिरत होतं, गोदावरी आणि तो जमावात उभा. हे कसं शक्य आहे? तो स्वतःशीच पुटपुटला. सकाळ झाली, सूर्य उगवला, गाव पुन्हा नॉर्मल दिसायला लागलं. लोक त्यांच्या कामात व्यस्त, मुलं खेळत, सगळं जणू ठीक. पण मिहीरला कळत होतं काहीतरी अजूनही संपलेलं नाही. तो घराबाहेर आला. त्याला जाणवलं लोक त्याच्याकडे बघत होते. थोडा वेळ, मग नजर वळवळत होते, जणू त्यांना काहीतरी माहिती आहे. सचिन त्याच्याकडे आला. कसा आहेस? त्याने विचारलं. मिहीरने थेट विचारलं, मी त्या लोकांमध्ये होतो का? सचिन शांत झाला. काही सेकंदांनी तो म्हणाला, आपण सगळे होतो. मिहीरचा श्वास अडकला. काय? सचिन म्हणाला, हा शाप एका व्यक्तीवर नाही, तो सगळ्यांवर आहे. ज्यांनी पाहिलं, ज्यांनी ऐकलं नाही आणि ज्यांनी थांबवलं नाही. मिहीरच्या अंगातून एक थरकाप केला. म्हणजे तो फक्त पाहणारा नव्हता, तो त्या चुकीचा भाग होता. तेवढ्यात एक आवाज आला, मिहीर. तो आवाज ओळखीचा होता, पण तो बाहेरून नव्हता, तो त्याच्या डोक्यातून येत होता. मिहीरने आजूबाजूला पाहिलं, कोणीच नव्हतं. पण आवाज पुन्हा आला, मिहीर. यावेळी थोडा जवळून. तो घाबरला. तू ऐकतोस का? तो सचिनला म्हणाला. सचिनने डोळे मोठे केले. मी पुन्हा बोलतोय. मिहीरच्या हातातला ताईत गरम झाला. अजून तो जिवंत आहे? सचिन म्हणाला, ती तुला बोलवते जिथे सगळं सुरू झालं. मिहीर घाबरला. त्या जागी? सचिनने मान हलवली. दुपारपर्यंत मिहीर शांत बसू शकला नाही. त्याच्या डोक्यात सतत आवाज येत होता. तो आवाज आता स्पष्ट झाला होता, परत ये, सत्य पूर्ण कर. संध्याकाळ झाली. गाव पुन्हा बदलायला लागलं. लोक घाईघाईने घरात जाऊ लागले. मिहीरने सचिनकडे पाहिलं. आज रात्री आपण जाऊया. सचिनने विचारलं, तुला खात्री आहे? मिहीर म्हणाला, ती थांबणार नाही जोपर्यंत मी जात नाही. रात्र झाली. घड्याळात वाजले होते 1:58. दोघेही त्या जागेकडे चालत होते जिथे गोदावरीला जाळलं गेलं होतं. हवा थंड झाली होती. झाडं हलत नव्हती, जणू सगळं थांबलं होतं. ते त्या जागी पोचले. तीच काळी माती, ती शांतता. मिहीरने पाय टाकला आणि त्याच्या अंगातून एक झटका गेला, जणू ती जमीन अजूनही जिवंत आहे. घड्याळात 2 वाजले होते. अचानक हवा थांबली. पूर्ण शांतता. मग जमिनीखालून आवाज आला, खार. मिहीरने मागे पाहिले आणि तो मागे सरकला. ती येते. तो कुजबुजला. मग माती हलली आणि हळूहळू एक हात बाहेर आला. माती खालून बाहेर आलेला तो हात जळालेला, वाकलेला, पण जिवंत. मिहीरचा श्वास अडकला. तो एक पाऊल मागे गेला, पण जमिनीने त्याला जाऊ दिलं नाही. त्याच्या पायाखालची माती हलू लागली, जणू ती त्याला ओढते आहे. सचिन. तो ओरडला. सचिन धावत आला. त्याने मिहीरचा हात पकडला. स्थिर राहा, तो म्हणाला. पण तो हात एकटा नव्हता. मग दुसरा हात बाहेर आला, मग तिसरा, मग अनेक. जमिनीखालून हात वर येत होते, जणू कोणीतरी खाली अडकलेला आहे आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. मिहीरचा आवाज थरथरला. हे सगळे कोण आहेत? सचिनने हळू आवाजात उत्तर दिलं, ज्यांना कधी ऐकलं नाही. त्या क्षणी जमिनीवर सावल्या पसरल्या. त्या हातांमधून आकृती तयार होऊ लागल्या, अस्पष्ट, वाकड्या, पण मानवी. त्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता, अपूर्णता. मिहीर थिजला. त्याच्या डोक्यात आवाज घुमू लागले, आम्हाला ऐकलं नाही,
आम्हाला दोष दिला, आम्हाला जाळलं. तो कान झाकतो पण आवाज थांबत नाही. ते बाहेरून नव्हते, ते त्याच्या आतून येत होते. सचिन ओरडला, मिहीर स्वतःला कंट्रोल कर. पण मिहीर आता त्या दृश्यात अडकला होता. त्याच्या डोळ्यांसमोर जुनं गाव दिसायला लागलं. लोकांचा जमाव, राग, भीती. गोदावरी मध्ये उभी, ती काहीतरी सांगते आहे पण कोणी ऐकत नाही. मिहीरचा श्वास वेगाने चालू होता. तो त्या जमावात उभा होता. त्याने स्वतःला पाहिलं. तो त्यांच्यात होता. नाही, तो ओरडला, पण दृश्य थांबलं नाही. आग पेटली. गोदावरी जळत होती आणि त्या आगीत एकच भावना जिवंत राहिली, राग. मिहीरने डोळे उघडले. तो पुन्हा त्या जागी होता, पण आता तो एकटा नव्हता. त्या सगळ्या आकृती त्याच्या भोवती उभ्या होत्या. त्यांची नजर त्याच्यावर होती. तू तू होतास. त्यांच्या आवाजात आरोप होता. मिहीर मागे सरकला. त्याचा श्वास तुटत होता. मी नाही. पण त्याच्या डोक्यात एक आवाज आला, तू थांबवलं नाहीस. त्या क्षणी त्याच्या हातातला ताईत काळा पडू लागला. त्यातून उष्णता वाढली. सचिनने ते पाहिलं. मिहीर, तो ताईत ठेव जमिनीवर. मिहीरने ताईत काढला. त्याने तो जमिनीवर टाकला. त्या क्षणी एक हलका प्रकाश पसरला आणि त्या सगळ्या सावल्या मागे सरकल्या, जणू त्यांना काहीतरी थांबवत आहे. मिहीरचा श्वास सावरला. हे काम करतंय, तो म्हणाला. पण सचिन अजूनही शांत नव्हता. तो त्या सावल्यांकडे पाहत होता. हे फक्त थांबतंय, तो म्हणाला, संपत नाही. तेवढ्यात एक वेगळा आवाज आला, मिहीर. यावेळी तो आवाज वेगळा होता, शांत, स्थिर. मिहीरने पुढे पाहिलं आणि तिथे गोदावरी उभी होती. यावेळी ती आधीपेक्षा वेगळी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त एक गंभीर शांतता होती. ती म्हणाली, आता वेळ आली आहे. गोदावरी शांत उभी होती. तिच्या आजूबाजूला अजूनही सावल्या फिरत होत्या, पण त्या आता आक्रमक नव्हत्या. जणू त्या वाट पाहत होत्या. मिहीरने तिच्याकडे पाहिलं. तू मला काय सांगायचं आहे, तो कुजबुजला. गोदावरीने काही क्षण उत्तर दिलं नाही. मग हळूहळू म्हणाली, तुला सगळं माहित आहे, पण तू मान्य केलं नाहीस. मिहीर थिजला. त्याच्या डोक्यात पुन्हा तेच दृश्य चमकलं. आग, गाव आणि तो त्या जमावात होता उभा. मी त्याचा आवाज तुटला. मी थांबवलं नाही. त्या शब्दांनंतर सगळ्या सावल्या थांबल्या, जणू त्या एका वाक्याची वाट पाहत होत्या. सचिनने हळू आवाजात विचारलं, हेच का? गोदावरीने मान हलवली. शाप फक्त रागातून तयार होत नाही, तो सत्य दडपल्यावर तयार होतो. मिहीरच्या डोळ्यात पाणी आलं. मी चूक केली, तो म्हणाला. गोदावरी त्याच्याकडे आली. यावेळी ती भयानक वाटत नव्हती, ती शांत वाटत होती. तू एकटा नाहीस, ती म्हणाली. सगळेच होते. त्या क्षणी मिहीरच्या आजूबाजूच्या सावल्या बदलायला लागल्या. त्यांचे चेहरे स्पष्ट होत गेले. हे लोक होते ज्यांनी गोदावरीला दोष दिला होता, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त पश्चाताप होता. मिहीरने हळू आवाजात म्हटलं, तुम्ही सगळे चुकीचे होता. त्या शब्दांनंतर एक शांत लहर पसरली. जमिनीखालून आलेले हात हळूहळू खाली जाऊ लागले. सावल्या विरघळू लागल्या, जणू त्या मुक्त होत होत्या. सचिनने आश्चर्याने विचारलं, हे संपतंय का? गोदावरीने त्याच्याकडे पाहिलं. ते संपत नाही, ते फक्त बदलतं. मिहीरचा श्वास अडकला. म्हणजे गोदावरी काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, जोपर्यंत सत्य विसरलं जातं तोपर्यंत शाप जिवंत राहतो. त्या क्षणी सगळं शांत झालं. हवा हलकी झाली. सावल्या पूर्ण गायब झाल्या. गोदावरी हळूहळू मागे सरकली. तिचं रूप विरघळायला लागलं. मिहीरने हात पुढे केला, थांब. पण ती थांबली नाही. ती फक्त एकदा हसली आणि म्हणाली, आता तुझ्यावर आहे. ती नाहीशी झाली. मिहीर शांत उभा राहिला. सगळं संपल्यासारखं वाटत होतं, पण त्याच्या मनात एक प्रश्न होता, खरंच सगळं संपलं आहे का? गोदावरी नाहीशी झाली आणि त्या क्षणी सगळं शांत झालं. हवा हलकी झाली. जमीन स्थिर झाली. सावल्या पूर्ण गायब झाल्या. मिहीरने खोल श्वास घेतला. संपलं, तो म्हणाला.
सचिनने आजूबाजूला पाहिलं. हो, आता सगळं नॉर्मल आहे. दोघेही हळूहळू मागे फिरले. ते त्या जागेपासून दूर चालू लागले. पहाटेचा हलका प्रकाश पसरत होता. गाव पुन्हा जिवंत होत होतं. सगळं सामान्य, पण मीरच्या मनात काहीतरी बदललं होतं. तो शांत झाला होता, खूप शांत. त्या शांततेत एक रिकामेपण होतं. काही दिवसांनी मिहीर गाव सोडून गेला. तो परत शहरात आला, पण तो पूर्वीसारखा राहिला नाही. तो रात्री उशिरा बोलत नव्हता. तो स्वतःचं नाव घेत नव्हता. जणू त्याला अजूनही भीती वाटत होती. एक दिवस त्याच्या फोनवर एक कॉल आला. अननोन नंबर. त्याने कॉल उचलला. काही सेकंद शांतता, मग एक आवाज, मिहीर. त्याच्या अंगातून थंडी गेली. तो घाबरला. कोण आहे? तो ओरडला, पण उत्तर आलं नाही. कॉल कट झाला. मिहीर घाबरून बसला. त्याचा श्वास वाढला. हे संपलं नव्हतं. तो पुटपुटला. त्या रात्री तो झोपला नाही. तो खिडकीजवळ बसून राहिला आणि रात्री 2 वाजता त्याने चुकून स्वतःचं नाव मनात उच्चारलं. मिहीर. त्या क्षणी हवा बदलली. खोलीत थंडी पसरली आणि हळूहळू खिडकी बाहेर एक सावली उभी राहिली. ती हलत नव्हती, पण ती जिवंत होती. मिहीरचा श्वास अडकला. त्याला समजलं शाप संपला नव्हता. तो फक्त त्याच्या सोबत आला होता आणि यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या मागे काहीतरी उभं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.